आपल्या घरी सुख समृद्धी किंवा लग्न असेल, आपल्या घरी सुख समृद्धी नांदावी म्हणून हे गोंधळ जागरण घालण्याची आपल्या मराठी लोकसंस्कृतीमध्ये, महाराष्ट्रामध्ये अशी परंपरा आहे. म्हणजे लग्न जर असेल, लग्नामध्ये कोणतेच विघ्न येऊ नये, गोंधळ होऊ नये म्हणून अंबाबाईचा गोंधळ घातला जातो, बरोबर. आणि लग्न झाल्यानंतर जागरण घातलं जातं. त्या नवरा नवरीनं आयुष्यभर जागृत राहिलं पाहिजे म्हणून खंडोबाचं जागरण घातलं जातं, बरोबर. तर असं तुमच्या जीवनामध्ये कोणतेच गोंधळ होऊ नये, तुम्ही जीवनामध्ये सतर्क राहावं म्हणून आई अंबाबाईला आपण नवस करूया, तिला हाक मारूया, बरोबर, तुमच्यासाठी. तुळजापुराला जात्या ग बाई, अण तुळजापुराला अण जात्या ग बाई, अण माझं लागना चित, अण बाई माझं लागना चित, अन गोंधळ घालीन इथं देवीचा गोंधळ घालीन तिथं, अन गोंधळ घालीन इथं देवीचा गोंधळ घालीन तिथं, अन तुळजापुराला जाते ग बाई, अन तुळजापुराला जाते ग बाई, अन माझं लागना तिथं, बाई माझं लागना तिथं, अन गोंधळ घालीन तिथं देवीचा गोंधळ घालीन तिथं, अन गोंधळ घालीन तिथं देवीचा गोंधळ घालीन तिथं. गोंधळ घालीन जिथं देवीचा गोंधळ घालीन.